वालिकाच्या द्वारे स्वान इति राम नामा इति राम नामा इति राम नामा हुईला श्रवणा इति राम नामा हुईला परी रावे त्याच्या घरी स्वान येते. माझे तुकोबर आहे सांगतात संताच्या घरचं कुत्र व्हावं कुत्र. हो मग कुत्र होऊन जीवन जावं लक्षात ठेवा. जुन्या काळच्या तुझ्या बारीचा तुतारा तुझ्या तुकोबर म्हणतात संताच्या घरचं पुत्र व्हावं पुत्र. हो जुन्या गात्यातला दृष्टांत तुमच्या पुढे ठेवतो लक्षात ठेवा. माझे तुकोबर आहे साधण्याला बसायचे कुठे भंडाऱ्या डोंगरावर आणि साधण्याला बसल्यानंतर देऊच्या शेजारची साळुंब्र नावाचं गाव आहे. तिथे एकाची म्हैस हरवली. म्हैस मी काय सांगतोय संत समागमी एखादी तरी परी मला एवढंच सांगायचं आहे. आणि त्या टाइम म्हैस हरवली पण बायकोनं सुख दिलं सुख दिलं. जोपर्यंत म्हैस आणत नाही तोपर्यंत तुम्हाला भाकर मिळणार. म्हणजे तुम्ही त्रास दिलाय वाटतंय. तुम्ही त्रास दिला वाटते म्हणून तर बोलायला कडू माय सांगा. आणि त्या टायमाला महाराज तो म्हैस शोधायला निघाला. बरं म्हैस शोधायची कुठं? म्हैस शोधायची कुठं? हागंदारीला. मग शोधायची कुठं म्हैस? ज्ञानोबरायांची ओवी जैसा हिरव्याचा भांबावला पशु. हे अर्जुना जर म्हैस जर हरवली ना जिथं हिरवा चारा आहे तिथं शोधावं. कुठेही म्हैस शोधू नये. कारण का कुठंच महाराज नव्हतं काय गवतच नव्हतं. फक्त भंडाऱ्या डोंगरावर गवत होतं. आणि त्या भंडाऱ्या डोंगरावर तो शोधत गेला महाराज. आणि तुकोबर आहे माझे
मध्ये होती आणि तुकोबरायला हलवलं आणि तुकोबरायला हलवल्यानंतर तुकोबराय म्हणतात, वा मी एकांतात असताना म्हणला महात्मा आलेला आहे, हा देवाचाच विचारला आला असं. मग काय विचारला होता तो? काय विचारला होता? पण आपण बी कोणाकडे पाहुणा किंवा गेलो देवाचं विचारत नाही. 12 वर्ष सत्याला झाला नीट सांगत नाही. काय विचारतो मग आपण? काय विचारतो? गाडी घेतली का? बंगला घेतला का? सत्ता घेतली का? हीच विचारतो महाराज. पण तुकोबरामा संत समागमी एखादी तरी परी, कारण त्या टायमाला तुकोबराय म्हणले मी एकांतात आहे, तो संतात देवाचाच विचारला आला असेल. तुकोबरायने डोळे उघडले, ए भाऊ काय न केलं महाराज, माझी वाकड्या शिंगाची म्हैस हरवली आणि 4 दिवस झालं भाकर नाही. पोरवाने तर टोल्याच हात धरून जोपर्यंत म्हैस मिळत नाही तोपर्यंत घरला यायचं नाही. तुकोबरायने सांगितलं, जा त्या गोट्यामध्ये म्हैस आहे घेऊन जा. म्हैस सोडली महाराज. घरी आला आणि बायका पोराला सांगितलं म्हैस सापडली. परंतु तुकोबरायने झटका दिला, कारण का 700 वर्षापासून झटके चालू आहेत. ज्ञानोबरायांनी झटके दिले, नाथबाबांनी झटके दिले, रामदास स्वामींनी झटके दिले आणि तुकोबरायांनी झटके देत आहेत. अजून झटके चालत महाराज. हो, आणि तुकोबर रायापाशी आले. ज्याच्या सांगण्यावरून म्हैस सापडले, काय लक्षात ठेवा, मग त्यांच्या सांगण्या 12 वर्ष सत्ता पूर्ण का होणार? काय म्हणले? ज्याच्या सांगण्यावरून म्हैस सापडली त्यांच्या सांगण्यावरून 12 वर्ष रोपडा गावामध्ये फंड वस्तीमध्ये का सप्ताह होणार? हो, मी अजून पुढे सांगतो. हो, अजून तुम्ही आम्ही अजून असू का नसू, पुढलं बी तप आपण पूर्ण करणार. विठाला विठाला तुकोबरायांपाशी आले. तुकोबरायांना हात जोडले महाराज आणि तुकोबरायाने सांगितलं, ज्याच्या सांगण्यावर म्हैस सापडली देव काय सापडणार? विविधचा पाठी झाली बोल, सिद्धांत फार महत्वाचा आहे.
तुकोबरायांच्या मुखातून 4 कोटी अभंग निघाले. त्याचा लेखक झाला लेखक कोण? मै शोधाला गेलेला मनुष्य. जगाचा तर उद्धार केलाच केला. हो, सगळ्याचा उद्धार केला. लक्षात ठेवा. कोण? मै शोधाला गेलेला मनुष्य. लक्षात ठेवा. 14 टाळकऱ्यापैकी 1 नंबरचा टाळकरी मै शोधाला गेलेला गंगाधर मोवाळ. लक्षात ठेवा. काय झालं? संतांची संगत घडी. संत समागमे एखादी तरी परी रावे त्याच्या घरी स्वान येते. हो, दृष्टांत देतो तुम्हाला. सगळ्याला दृष्टांत ज्ञात आहे, पूर्ण दृष्टांत सांगत नाही. वाल्या कोळी होता. वाल्या कोळी काय घेऊन निघालता? काय हा? फळशी कुराड. जर फळशी कुराड परिसावर जर मारली काय होत? आपली जात शिल्लक राहत नाही. काय होत? सोनं होत सोनं. आपण बी संताची संगत केली, 12 वर्षे संगत केली, म्हणून ह्या जीवाचं सोनं झालं सोनं. संत संगतीने थोरला बंधा.